अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती. भाग 2, प्रकरण 1. कर्नल कार्बरी या जगप्रसिद्ध डिटेक्टिव्हला भेटायला फार उत्सुक होता. त्याच्या खात्यातला त्याचा मित्र कर्नल रेस यानं पायरोच्या कर्तृत्वाविषयी वारेमाप प्रशंसा केलेली होती. कर्नल रेस यांचं ओळखपत्र घेऊन हरकुल पायरो अम्मान येथे आलेला होता. कर्नल रेस यांनी कर्नल कार्बरी यांना हे पत्र लिहिलेलं होतं. ते दोघे जुने मित्र होते आणि दोघेही गुप्तचर खात्यात नोकरी करीत होते. रेस यांनी पत्रात पायरोची वेळोवेळी आपल्याला कशी मदत झाली याचं भरभरून कौतुक केलेलं होतं. कार्बरी या जगप्रसिद्ध डिटेक्टिव्हची ओळख करून घ्यायला फार उत्सुक होता. तो मध्यम उंचीचा, थोराड शरीराचा, गबाळग्रंथी माणूस होता. भरघोस अक्कडबाज मिशा असल्या तरी डोक्याला टक्कल पडलेलं होतं. तो सेनाधिकारी असला तरी तसा दिसत मात्र नव्हता. तो शिस्तप्रिय नव्हता की त्याच्यात खास अशी सतर्कताही नव्हती. तरी जॉर्डनमध्ये त्याची निर्वेद सत्ता चालत असे. दराराही मोठा होता. त्यानं पायरोला गमतीनं विचारलं, तुम्ही नित्याच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून सफरीवर गेलात तरी खुनाची प्रकरणं तुमची पाठ सोडित नाहीत. असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? आलाय ना, अनेकदा आलाय, पायरोनं उत्तर दिलं. कार्बरी मिशा गोंजारीत म्हणाला, आताही तुम्ही आलात आणि इथं खून झालेला आहे. खरं म्हणता की काय? हो, इथं अम्मानमध्ये म्हाताऱ्या अमेरिकन बाईचा खून झालाय. तिच्या कुटुंबियांच्या बरोबर पेत्राला गेली होती. लांबचा त्रासदायक प्रवास, असह्य उष्मा, त्यात तिला हृदयविकार. बिचारीवर फारच ताण पडला असावा. अचानक गेली. इथं अम्मानमध्ये? पायरोनं विचारलं. नाही, पेत्राला. आज तिचं शव इथे आणलंय. झालं ते नैसर्गिकच झालं म्हणा. पण काय? कार्बरी टक्कल खाजवीत म्हणाला. पण माझी मात्र अशी शंका आहे की तिच्या कुटुंबियांपैकीच कोणीतरी तिचा खून केला असावा. अशी शंका येण्याचं कारण असं कानावर आलंय की म्हातारी फार त्रासदायक होती. कुटुंबातल्या कुणालाही फारसं दुःख झाल्याचं दिसत नाही. झालं ते चांगलं झालं अशीच भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. अर्थात तसं सिद्ध करणं फारच अवघड आहे. सोपा मार्ग म्हणजे त्या भानगडीतच पडू नये. संशयास्पद असं काही हाती लागतच नाही. उगाच नसती डोकेदुखी हवी आहे कशाला? केसचा विचका झालेला मला नको असतो. माझ्या ओळखीचा एक डॉक्टर होता. त्याचा एखादा पेशंट अनपेक्षितपणे मेला की त्याला नेहमी त्याच्या मृत्यूविषयी शंका यायची. त्यानं मला हा गुरुमंत्र दिला की संशय कितीही आला आणि तो सिद्ध करणारा पुरावा नसला तर गप्प बसावं. उगीचच तोंड उघडून अपयश, वरिष्ठांचे ताशेरे आणि लोकात बदनामी हे सगळं अंगावर ओढून घ्या कशाला? तेव्हा गप्प बसणं शहाणपणाचं. पेत्राला डॉक्टर नव्हता का? पायरोनं विचारलं. 2 डॉक्टर्स होते. एक मलेरियानं आजारी होता आणि नुकतीच डॉक्टर झालेली तरुणी होती. त्यांच्या मते मृत्यूत तसं काही संशयास्पद नव्हतं. म्हातारीला हृदयविकार होता. अशी माणसं अचानक मरू शकतात. त्यात अनैसर्गिक असं काहीच नाही. मग तू का उगीच डोकं शिणवून घेतो आहेस? कार्बरीनं त्रासिक मुद्रेनं विचारलं. तुम्ही जिराड नावाच्या फ्रेंच माणसाविषयी काही ऐकून आहात काय? थिओदोर जिराड. अर्थात त्यांच्या कार्यक्षेत्रातले ते फार मान्यवर गृहस्थ आहेत.
मानसशास्त्रज्ञ आहेत, कार्बरी म्हणाला. मुरलेल्या मानसिक विकारांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. या विषयातला त्यांचा अधिकार सर्वमान्य आहे. या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी या घटनेबद्दल काही मत व्यक्त केलेलं आहे का? त्यांचं मत ऐकण्याची तुमची इच्छा असली तर आत्ता फोन करून डॉक्टर जिराडना मी इथं बोलावून घेतो. कार्बरीनं तसा फोन केल्यावर पायरोनं विचारलं, या कुटुंबाबद्दल थोडी कल्पना देता येईल का? हो, त्यांचं नाव बॉयंटन. 2 मुलांपैकी एकाचं लग्न झालेलं आहे. त्याची बायको दिसायला चांगली आहे, समजूतदार आहे. 2 मुली आहेत. दोघीही देखण्या आहेत, पण दोघीही अगदी वेगळ्या वाटतात. धाकटी थोडी मनानं अस्वस्थ दिसली. ती म्हातारीची सख्खी मुलगी. तिला आईच्या अकस्मात झालेल्या मृत्यूचा धक्का बसणं साहजिकच आहे. बॉयंटन पायरो उद्गारला. त्याच्या भुवया वर चढल्या. आश्चर्यजनक, फारच आश्चर्यजनक आहे हे, तो म्हणाला. कार्बरीनं चौकसपणे पायरोकडे पाहिलं, पण तो काहीच न बोलल्यामुळे तो म्हणाला, म्हातारी कुटुंबाला ओझ्यासारखीच झाली असावी. ती सगळ्यांना राबवून घेत असावी. बरं, सर्व पैसा तिच्या गाठीला. बाकी कुणाजवळ स्वतःची अशी एक पेनीही नव्हती. सर्व तिच्यावर अवलंबून. मोठं लक्षणीय आहे हे. पैशाची तिनं काही व्यवस्था करून ठेवल्याचं काही समजलंय का? पायरोनं विचारले. मी सहज म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की सर्व पैसा मुलांना समप्रमाणात मिळणार आहे. या घटनेत सर्वांचा हात गुंतलेला असावा असं तुझं मत झालंय, होय ना? पायरोनं विचारलं. नाही, तसं मला वाटत नाही. म्हणजे तसं वाटावं असं मला काहीच माहिती झालेलं नाही. अडचण तीच आहे, हा प्रकार सर्वांनी मिळून केला की कुणा एकाचं हे काम आहे हेच मला सांगता येणार नाही. म्हणूनच मला व्यावसायिक मत हवंय तुमच्याकडून. हे डॉक्टर जिराड आलेच. भाग 2 प्रकरण 1 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा क्रिस्टी.